नमस्कार, मी प्राध्यापक केदार देशमुख, डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स, LBS कॉलेज सातारा. आज आपण BCom भाग 2चा कन्सायनमेंट अकाउंट हा टॉपिक बघणार आहोत. तर कन्सायनमेंटमध्ये दोन पार्टीज असतात, कन्सायनर आणि कन्सायनी. तर पहिल्यांदा आपण बघूया कन्सायनर कोण आणि कन्सायनी कोण. त्या अगोदर आपण पहिल्यांदा मिनिंग बघूया कन्सायनमेंटचं आणि त्याच्यानंतर मग कन्सायनर आणि कन्सायनीचं मिनिंग बघूया. कन्सायनमेंट म्हणजे काय? तर कन्सायनमेंट इट इज द ॲग्रीमेंट बिटवीन कन्सायनर अँड कन्सायनी फॉर सेंडिंग ऑफ गुड्स बाय वन पर्सन टू अनदर पर्सन फॉर सेलिंग पर्पज ऑन सर्टन कमिशन. कन्सायनमेंट एक ॲग्रीमेंट आहे कन्सायनर आणि कन्सायनीमधलं, बरोबर. ज्यावेळी कन्सायनर कन्सायनीला, हा कन्सायनर आहे आणि हा कन्सायनी आहे. कन्सायनर कन्सायनीला काय करतो? गुड सेंड करतो, ओके. आणि कन्सायनी काय करतो? ऑन बिहाफ ऑफ कन्सायनर तो माल काय करतो? पुढे मार्केटमध्ये काय करतो? सेल करतो. आणि त्याच्या बदल्यात कन्सायनर कन्सायनीला एक रिवॉर्ड्स देतो, त्याला म्हणतो आपण कमिशन, ओके. म्हणजे कन्सायनर हा कोण असतो? वस्तूचा मालक असतो. तो प्रत्येक ठिकाणी जाऊन माल विकू शकत नाही. त्याला जर त्याच्या व्यवसायाचा प्रॉफिट जर वाढवायचा असेल, प्रॉफिटमध्ये जर वाढ करायची असेल, प्रॉफिट जर इन्क्रीज करायचं असेल, तर त्याला एका ठिकाणी काम करून चालणार नाही. तर त्याला वेगवेगळ्या शहरांमध्ये जाऊन त्याला शाखा ओपन करावं लागतील आणि तिथून तो माल काय करावं लागेल? त्याला सेल करावं लागेल. त्यासाठी कन्सायनर काय करतो? वेगवेगळ्या शहरामध्ये शाखा ओपन करतो आणि त्या ठिकाणी एजंटची नेमणूक करतो आणि त्या एजंटलाच म्हणतो आपण कन्सायनी. तो एजंट काय करतो? त्या कन्सायनरचा माल कन्सायनर ऑन बिहाफ ऑफ कन्सायनर काय करतो? तो पुढे माल काय करतो? सेल करतो. आणि तो सेल केल्यामुळे त्याने केलेल्या कामाबद्दल कन्सायनर कन्सायनीला काय करतो? कमिशन देतो. मग हे कमिशन 3 प्रकारचं असतं. पहिलं आहे नॉर्मल कमिशन. नॉर्मल कमिशन कशावरती दिलं जातं? नॉर्मल कमिशन जनरली गिवन कन्सायनर कन्सायनीला नॉर्मल कमिशन कधी देतो? ज्यावेळी कन्सायनर कन्सायनीला नॉर्मल सेलिंग प्राईजवरती माल सेल करतो आणि नॉर्मल सेलिंग प्राईजवरती जे कमिशन कन्सायनर कन्सायनीला देतो त्याला म्हणतो आपण नॉर्मल कमिशन, ओके. त्यानंतर दुसरं कमिशन आहे ओव्हर रायडिंग कमिशन. ओव्हर रायडिंग कमिशन कधी कन्सायनर कन्सायनीला देतो? ज्यावेळी कन्सायनी नॉर्मल सेलिंग प्राईसपेक्षा जास्त किमतीला माल तो मार्केटमध्ये काय करतो? सेल करतो. जेवढ्यात जास्त किमतीला तो नॉर्मल सेलिंग प्राईसपेक्षा माल मार्केटमध्ये सेल करतो त्याला म्हणतो आपण ओव्हर रायडिंग कमिशन. त्याच्यानंतर तिसरं कमिशन आहे डेल क्रेडिट कमिशन. डेल क्रेडिट कमिशन कन्सायनीला का देतो? तर डेल क्रेडिट कमिशन इज गिवन बाय कन्सायनर टू कन्सायनी फॉर बिअरिंग द लॉस ऑफ बॅड डेट्स. लॉस ऑफ बॅड डेट्स बिअर करण्यासाठी जे कमिशन कन्सायनर कन्सायनीला देतो त्याला म्हणतो आपण डेल क्रेडिट कमिशन. हे कमिशनचे 3 प्रकार आहेत आणि हे 3 कमिशन कन्सायनर काय करत असतो? कन्सायनीला देत असतो की त्याच्या बदल्यात तो माल मार्केटमध्ये सेल करेल आणि त्याच्या बदल्यात ते कमिशन प्राप्त करेल. ओके, थँक्यू.